गोकुळ सारख्या संस्थांनी सहकारावर एक अढळ श्रद्धा ठेवून कोल्हापूरच्या नव्हे तर राज्याच्या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। कोल्हापूर जनतेच्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घालण्याचं काम, त्याच्यामध्ये चांगला दर देण्याचं काम त्या गोकुळनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। आज हिरक महोत्सवाच्या निमित्तानं एक महत्त्वाचा टप्पा माझ्या गोकुळ दूध संघाने गाठलेला आहे। त्याच्यात असाच एकोपा त्या ठिकाणी ठेवा। मागं फार बारकाईनं व्यावहारिक दृष्टिकोनातून, बारकाईनं म्हणण्यापेक्षा धंदा हा व्यापारी दृष्टिकोनातून करायचा असतो, धंदा हा व्यावहारिक दृष्टिकोनातून करायचा असतो। काय अजून आपण नवीन गोष्टी केल्या तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील। चांगल्या प्रकारे हिरवा चारा कुठला, त्याच्यामध्ये सायलो त्याचाही वापर आता मोठ्या प्रमाणावर करायला लागलेले। हिरव्या चाऱ्यातनं दूध वाढतं, मग ते कडवळ असेल, मकवान असेल, वेगवेगळ्या प्रकारे लसूण घास असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं गवत असेल, अशा या सगळ्या गोष्टी होत आहेत। त्याच्यातनं मगाशीच मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, तुमचं पाणी चांगलं आहे, इथल्या जमिनी कसदार आहेत। गोकुळ सारख्या संस्थांनी सहकारावर एक अढळ श्रद्धा ठेवून कोल्हापूरच्या नव्हे तर राज्याच्या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। कोल्हापूर जनतेच्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घालण्याचं काम, त्याच्यामध्ये चांगला दर देण्याचं काम त्या गोकुळनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। गोकुळच्या सहकार्याने माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांनी देखील पशुसंवर्धनामध्ये विविध प्रयोग करून शेती विकासाचा रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे। येथील माझा अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, दुभत्या जनावरांना तर त्यांना लळा लागलेला आहे। विज्ञानाची कास धरणाऱ्या या गोकुळ संस्थेनं आज परिसरातील अनेक कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। शिवाय उत्पादित दुधाला एक चांगल्या प्रकारे खात्रीचा ग्राहक हा देखील तुम्ही मिळवून देण्याचा करता आणि बाजारपेठ मिळवून देण्याच्या करता आपण यशस्वी झालेला आहे। आज मुंबईत गोकुळचं दूध, माझ्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये गोकुळचं दूध, माझ्या बारामतीमध्ये देखील गोकुळचं दूध फार पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे। कसं कळतं ते तर माझ्याकडे येतात ते गोकुळच्या दुधाची आहे, आम्हाला एजन्सी द्या ना, म्हणजे गोकुळच्या दुधाची एजन्सी घ्यायला पण अनेक जण त्या बाबतीमध्ये तयार असतात। आणि ह्या पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं काम चाललंय। दूध उत्पादनावर प्रक्रिया करणारे गोकुळनं दूध उत्पादकांमध्ये देखील शाश्वत अशा प्रकारचा अर्थार्जनाचा विश्वास हा निर्माण केलेला आहे। त्याचा मला मनस्वी आनंद आहे। आज माझ्या सीमा भागातील देखील 5200 दूध संस्था, 5,50,000 माझे दूध उत्पादक शेतकरी आणि 101 कोटी 34 लाख रुपयांचं दुधाच्या फरकाचं बिल गोकुळनी त्यांची दिवाळी गोड करण्याचं काम हे त्या निमित्ताने केलेलं आहे। आज तुमचं सगळं दूध मिळून किती आहे? 47 कोटी। टर्नओव्हर किती आहे? तर गाईचा दूध जवळपास 3,500 कोटीचा टर्नओव्हर आहे। माझ्या माहितीप्रमाणे 7-8 कारखाने, 10-12 कारखाने जरी घेतले ना तरी त्यांचा, माझा अंदाज आहे, कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कारखाने, साखर कारखाने, त्या सगळ्यांचा टर्नओव्हर आणि तुमच्या गोकुळचा टर्नओव्हर एकसारखा, एवढी ताकद तुमच्यामध्ये। इथं एक जण कारखान्याचा चेअरमन झाला तर असा मोठा माणूस होतो, त्याच्यामुळं पण आज तुम्ही एवढ्या साखर कारखान्याचा एवढा त्या ठिकाणी टर्नओव्हर करता, खरोखरीच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अर्थात ह्याच्यात सगळं श्रेय मी माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना, गाई म्हशी राखणाऱ्या, माझ्या रानामध्ये राबणाऱ्या माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या मुलीला त्या ठिकाणी देऊ इच्छितो। कारण तुमच्या कष्टाने हे सगळे इथं चित्र उभं राहिलेलं आहे। दुधाचा धंदा वाढवण्याच्या करता तुम्ही कष्ट घेतले, या संचालक मंडळाने पुढाकार घेतला, मुश्रीफ साहेबांनी लक्ष घातलं आणि बाहेरच्या म्हशी इथं आणून जर दुधाचा धंदा कोणी करणार असेल
तर त्याला सबसिडी देण्याचा निर्णय गोकुळने घेतला. अप्पासाहेब पाटील महामंडळ आहे ते व्याज देण्याचं काम करता. तुम्ही कष्ट घेता. आत्ता देखील मी बघत होतो अनेकांना त्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भेटी देण्याचा कार्यक्रम झाला. गोकुळचं पेट्रोल पंपाचं भूमिपूजन झालं. इथं अद्यावत लोणी आणि पेढा प्रकल्पाचा शिलान्यास झाला. इथं हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पहिल्यांदा 5 संस्थांना आपण घड्याळ भेट दिलेले आहे. बाकीच्याही संस्थांना दिलं जाणार आहे. काही हजार संस्था आपल्या इथं आज सभासदांची संख्या जवळपास 5206 आहे. आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये तुम्ही पण कष्ट घेता, मेहनत घेताय आणि भरपूर त्या गाईच्याकडनं म्हशीच्याकडनं कसं दूध मिळेल याकरता तिची काळजी घेताय. म्हणून पण बक्षिसं पहिलं, दुसरं, तिसरं ठेवलं. माझे हात जोडून विनंती आहे, हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण आलोय. पुढं काही 15 वर्षांनी अमृत महोत्सव येईल, 40 वर्षांनी शतकोत्सव होईल. तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर पारदर्शक कारभार या संचालक बोर्डाने करून त्यामध्ये कुठेही याला दृष्ट लागून देऊ नका. अनेक महाराष्ट्रातले संघ वाट लागली, बंद पडले, लिक्विडेशन मध्ये निघाले. कितीतरी संघांची नावं किंवा तालुका संघांची नावं मी त्या ठिकाणी घेईन. म्हणताना काही जण म्हणतात दुधाचा नासका धंदा आहे, पण नीट जर केला तर तो तितकाच निर्मळ आहे, तो तितकाच किफायतशीर आहे, तो तितकाच माझ्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देणार आहे. माझ्या काळ्या आईला, माझ्या शेतीला उत्तम प्रकारचं दर्जेदार खत देणार आहे. त्याच्यातनं भातदार शेती ते पिकअप घेतात. अशा प्रकारचं हे सगळं आहे. आणि त्याच्यामुळं बाबांनो, तुम्ही आता बाहेरनं म्हशी आणतायतच. आता पण मी त्या भीमा प्रदर्शनाला गेलो होतो. तिथं एक रेडा आमच्या समोर फिरवला. 12 कोटीचा रेडा आहे म्हणजे 12 कोटीचा रेडा. त्याची पाठ तर एवढी मोठी होती की मोठं माणूस देखील पाठीवर झोपल एवढा मोठा रेड्याची पाठ होती. म्हणजे नीट एखादी गोष्ट सांभाळल्यानंतर काय घडू शकतं. 5 लाखाचा खिलार बैल तिथं आम्ही बघितला. त्यांना बक्षीस आत्ता आम्ही देऊन आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य की आपल्यातली माणसं अतिशय चोखंदळ आहे. बाप दादाने आपल्या शेतीवाडी केली, दुधाचा धंदा केला, पोल्ट्रीचा धंदा केला, रेशीम उद्योग त्या ठिकाणी करतात, बाकीची पिकं काढतात. पुढेही आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला ते चांगल्या पद्धतीने शिकवायचंय, चांगल्या प्रकारे यंत्रसामुग्रीचा वापर करायचा आहे. अतिशय उत्तम प्रकारे दुधावर प्रक्रिया करणारे वेगवेगळे प्रोडक्ट हे मार्केटमध्ये कसे येतील हे त्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचंय. आज देखील आमच्या गोकुळचं दूध म्हणल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या तालुक्यामध्ये तयार होणारं दूध त्याचं नाव काही असेल ते घेतलं जात नाही. गोकुळचं दूध पाहिजे म्हणतात. इतकं दर्जेदार गाईचं आणि म्हशीचं दूध तुम्ही महाराष्ट्रातल्या कच्च्या बच्च्यांच्या करता, पालकांच्या करता, त्यांच्या घरातल्या लोकांच्या करता देण्याचं काम करत असता. मित्रांनो, हे सगळं काम करत असताना मी बघितलेलं आहे की त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दर हा देखील देता. आम्ही एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार चालवतोय. त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून काही राजकीय भूमिका मी भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे अशा अनेक लोकांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली आहे. आणि त्याच्यातून एकच आमचा इच्छा आहे की लोकांचे प्रश्न सुटावेत, माझा शेतकरी समाधानी राहावा, आमच्या इथं रोजगार जो मागतो त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळावी, चांगल्या पद्धतीने आर्थिक सुबत्ता यावी. गोकुळ हे दूध संघाचं काम पथदर्शक अशा प्रकारचं आहे. कारण गोकुळचे शिल्पकार म्हणून त्याच्यामध्ये माजी अध्यक्ष स्वर्गीय अनंतराव पाटील सुवेकर यांच्या संकल्पनेनं साकारलेला या कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं सामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी एक व्यवस्था त्यांनी त्यावेळेस निर्माण केली. आणि गोकुळच्या माध्यमातून माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी दूध उत्पादक स्वयंपूर्ण झाला, आत्मनिर्भर झाला.
आता मी बघत होतो आमच्या महिला देखील अतिशय आनंदाने ते बक्षीस घ्यायला येत होत्या. 15 दिवसाला इथं 10 दिवसाला का 15 दिवसाला 10 दिवसाला तुम्ही पेमेंट घेता. त्या पैशाचा उपयोग आपल्या प्रपंचाकरता, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या करता, अडीअडचणीच्या करता त्याचा उपयोग होत असतो. आणि आता आपल्या विचाराचं संचालक बोर्ड इथं आलेलं आहे. आमचं बारकाईनं लक्ष आहे. तुमच्या ज्या महत्वाच्या बाबी असतील तुम्ही हक्का द्या, मला सांगा, मुश्रीफांना सांगा, जरूर त्याच्यात मार्ग काढला जाईल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.